इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे सत्याने पूर्वाची पुरती वाट लावून टाकलेली आहे. पूर्वाने सत्याला मारहाणीच्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण सत्याने अगदी शिताफीने आणि हुशारीने तिचा तो प्रयत्न कसा फेल केलेला आहे ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपणास माहितीच आहे की कशाप्रकारे पूर्वाने मंजूला सत्याला अटक करायला लावलेलं होतं. त्याच्या हातामध्ये बेड्या घालायला लावलेल्या होत्या. पण मंजूने मात्र तिची ऑर्डर अजिबात ऐकली नाही. कारण मंजूने पूर्वाला काही पुरावे मागितले. कारण पूर्वा सत्यावर अतिशय घाणेरडा आरोप करत होती. ते म्हणजे सत्याने माझा हात धरलेला आहे आणि विनयभंगाच्या केसवर ती सत्याला अटक करणार होते. पण मंजूला मात्र सत्याविषयी पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मंजूने पूर्वाला पुरावे मागितले, की तुमच्याकडे जर पुरावा असेल तरच मी सत्याला अटक करू शकते. आणि त्यामुळं पूर्वाचा अगदी नाईलाज झाला. कारण आसपासच्या सगळ्या लोकांनी सत्या दादा असं करूच शकत नाही असं सांगितलेलं आहे. तर प्रत्यक्षदर्शी पुरावा कोणताच न मिळाल्यामुळे पूर्वाला आता काहीच करता आलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे मंजूने सत्याला अटक केलीच नाही. उलट तिने पूर्वाचा बुरखा फराफर फाडला आणि तिला दाखवलं की तू जे काही करतेस ते चुकीचं करत आहेस. त्यामुळे पूर्वा आता खूपच चिडलेली आहे. तिला आता काही केलं तरी सत्याच्या विरोधात पुरावे तयार करायचे आहेत आणि ते पुरावे मंजूला दाखवून सत्याला अटक करायची आहे, ही गोष्ट तिच्या डोक्यात आहे. जेव्हा हे सगळं सक्सेस होत नाही हे तिच्या लक्षात येतं, तेव्हा तिने मनामध्ये दुसरा प्लॅन तयार केलेला आहे. ती जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते, तेव्हा तिच्या डोक्यात तो प्लॅन आलेला असतो आणि लगेच ती तिची गाडी घेऊन एका ठिकाणी निघालेली असते. सत्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच टपरीच्या जवळ बसलेला असतो. जेव्हा पूर्वा बाहेर निघून चाललेली असते, तेव्हा त्याला शंका आलेलीच आहे. त्याने लगेच जयड्या आणि बलमा यांना फोन केलेला आहे आणि फोन करून सांगितले की आत्ताच पूर्वा बाहेर पडलेली आहे. ती नक्की काय करते ते बघा. कारण आत्ता ती मला अटक करू शकलेली नाही आहे. म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी घाणेरडा प्लॅन सुरूच असणार आहे. बलमा आणि जयड्या सांगतात, "सत्यादादा तू काहीच काळजी करू नको. आम्ही इथं पोलीस स्टेशनच्या जवळच आहोत. आत्ता तिचा पाठलाग करतो." असं म्हणून त्यांनी तिचा पाठलाग करायला सुरुवात केलेला आहे. पण पूर्वाला मात्र हे माहिती नसतं की जयड्या आणि बलमा तिचा पाठलाग करत आहेत आणि तिच्या डोक्यातल्या सुपीक कल्पनांप्रमाणे ती बाहेर एका ठिकाणी गेलेली आहे. तिने फोन करून 2 व्यक्तींना बोलवलेलं आहे आणि त्या 2 व्यक्तींना ती पैसे देत आहे आणि हे सगळं लांबून बलमा आणि जयड्या एका झाडाच्या पाठीमागून सगळं शूट करत आहेत, हे मात्र तिला माहिती नाही आहे. त्या दोघांना तिनं पैसे दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की मी सांगते त्याप्रमाणे सगळं करायचं आहे. ते दोघे म्हणतात, "मॅडम तुम्ही फक्त ऑर्डर करा काय करायचं ते. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आम्ही करतो." आणि ती सांगते, "सत्या आणि पप्पूची जी पानटपरी आहे, त्या पानटपरीवर जाऊन विनाकारण भांडण काढायचं आणि मारहाण करायची आणि त्यानंतर मी जे काही करेल ते करते. परत तुम्हाला काही करायची गरज नाही." ते दोघे म्हणतात, "अगदी तुम्ही सांगाल ना, असंच आम्ही करणार आहोत." पल्मा आणि जड्या यांनी हे सगळं आता व्हिडिओ शूट केलेलं असतं आणि त्या दोघांना पैसे देऊन पूर्वा मात्र निघून गेलेली असते. लगेच बलमा आणि जड्या यांनी सत्याला फोन केलेला आहे आणि सत्याला सांगितले की तू संकटात आहे. सत्या म्हणतो, "काय झालं ते सांगा." तेव्हा बलमा आणि जड्याने झालेला सगळा प्रकार सांगितलेला आहे आणि हेही सांगितलंय की आम्ही तो व्हिडिओ बनवून घेतलेला आहे. सत्या म्हणतो, "ठीक आहे. आता तुम्ही दोघं इकडे या." आणि त्यांना तो घरी बोलवून घेतो. बलमा, जड्या आणि सत्या आता हॉलमध्ये बसलेले आहेत आणि सत्या त्यांना एक प्लॅन सांगत आहे. अशा प्रकारे जर का आपण केलं तर पूर्वाची चांगली खोड मोडता येईल आणि तिथून पुढं ती माझ्यावर कोणतीच खोटी केस टाकणार नाही, असं तो सगळं सांगत आहे. सत्या जेव्हा प्लॅन सांगतो तेव्हा बलमा आणि जड्या यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत आहेत आणि ते भलतेच खुश झालेत आणि म्हणतायत की "वा, सत्या, खरा प्लॅन तू केलास बघ. तिला वाटत होतं की तू ती प्लॅन करू शकते, पण तू मात्र अगदी शेरात सव्वा शेर आहे. हा प्लॅन खूपच चांगला होणार आहे. आपण असंच करूया." असं बलमा आणि जयड्या सत्याला सांगत आहेत. सत्या म्हणतो, "ठरलं. आता उद्या सकाळीच हा प्लॅन आपल्याला कामात आणायचा आहे." ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सत्या
पप्पूच्या टपरीवर जाऊन बसलेला आहे आणि टपरीवर बसल्यानंतर शांतपणे त्याने गाणे लावलेले आहेत. गाणे मोठ्यानं लावले तरी देखील आता पूर्वा मात्र काहीच बोलत नाही. कारण कालचा सगळा प्रकार तिला माहीत आहे. जरी आपण गेलो तरी काही उपयोग होणार नाही. कारण हा नियमामध्येच गाणे लावतोय. पण ती खुश आहे. कारण तिला माहिती आहे, की आता सत्याला आपल्याला अटक करता येणार आहे आणि मंजू देखील तेवढ्यात आलेली आहे. मंजूला पूर्वा सांगते, की आता बाहेर जायचं नाही. मी सांगते ना ते काम करत बसायचं, असं म्हणून तिने मंजूला एक फाईल दिलेली आहे. काही केल्या तिला मंजूला बाहेर जाऊ द्यायचं नाहीये. कारण सत्या जेव्हा त्या लोकांशी भांडण करणार आहे, तेव्हा मंजूलाच तिला सत्याला अटक करायला सांगायचं आहे. आणि तेवढ्यात तिचे भाडोत्री 2 गुंड पप्पूच्या पानटपरीवर जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांनी पप्पूला चहा मागितलेला आहे. पप्पू त्यांना म्हणतो, "अहो थांबा, आता हो का लगेच गरमागरम चहा करून देतोय तुम्हाला. अहो पप्पूचा चहा म्हणजे अख्ख्या वर्ल्डमध्ये फेमस आहे. तुम्ही जर एकदा प्याल ना तर सारखं-सारखं याल." असं म्हणून पप्पू त्यांना आता चहा देणार असतो. पप्पू त्यांना गरमागरम 2 कप चहा देतो. सत्या तेथे जवळ बसलेला असतो. सत्या त्याचा मोबाईल बघत बसलेला असतो आणि आतमध्ये देखील त्याचं लक्ष असतं, की मंजू काय करते ते. हळूच तो मंजूकडे देखील पाहत असतो आणि पूर्व आता बाहेर येऊन थोडंसं लांबून सत्याला कळू नये अशा पद्धतीनं ते सगळं पाहत असते. आता ते दोघं चहा पित असतात आणि तेवढ्यात चहाचा कप फेकून देत म्हणतात, "हा काय चहा आहे होय? असला चहा मी पीत नसतो. बघितलं का काय आहे त्याच्यामध्ये?" असं म्हणून ते पप्पूला खवळायला लागतात. पप्पू म्हणतो, "अहो काय झालं? चहा तर आत्ता केलाय. चांगला गरमागरम चहा करून दिलाय की." त्यातला एक व्यक्ती त्या कपातून झुरळ काढतो आणि दाखवतो आणि म्हणतो, "यात तर झुरळ आहे." पप्पू म्हणतो, "अहो कसं शक्य होईल झुरळ त्यात पडणं? अहो चहा गाळून दिलाय मी तुम्हाला. मग त्यात कसं काय असेल झुरळ? काही काय सांगताय? तुम्ही खोटं बोलताय." त्यातला गुंड असणारा एक व्यक्ती म्हणतो, "अरे या कपातच झुरळ असणार आहे. घाणेरडे तू कप धुतलेले नाहीत, काय नाहीत. त्यामुळं आम्हाला तू असला झुरळाचा चहा देतो काय?" पप्पू म्हणतो, "हो, काय पण आळ घ्यायचा नाही हां. आपला चहा वर्ल्ड फेमस आहे म्हणलेलं आहे. आणि आपण सगळी स्वच्छता ठेवतो, हायजीन ठेवतो, त्यामुळे आपल्याला काय बोलायचं नाही." सत्या काहीच बोलत नसतो. सत्या शांत बसलेला असतो. ते दोघं म्हणतात, "मला वाटतंय तू जरा जास्तच शहाणपणा करतोयस. तुझी ही टपरीच फोडून टाकली पाहिजे, तेव्हा तुला अक्कल येईल," असं बोलू लागतात. तेव्हा पप्पू म्हणतो, "हे बघा, विनाकारण आपल्याला काय बोलायचं काम नाही हां. आपण काय केलेलं नाही. उगाच तुम्ही आळ घेऊ नका." तेवढ्यात ते दोघं पप्पूच्या अंगावर येऊ लागतात आणि पप्पूला मारहाण करायला सुरुवात करतात. पप्पू लगेच सत्याला म्हणतो, "अरे सत्या, बघ की ही लोकं काय करायला लागलेत." सत्या त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो, तर त्यातला दुसरा गुंड म्हणतो, "ए, तो आमच्यामध्ये पडू नको हां, तुझा काही संबंध नाहीये." सत्या म्हणतो, "साताऱ्यातल्या प्रत्येक घटनेशी माझा संबंध आहे. तुम्ही अजिबात ह्याला हात लावायचा नाही. त्याने काय केलेलं नाही." ते गुंड आता सत्याच्या पण अंगावर हात उचलायला लागतात. तेव्हा बलमा देखील तेथे येतो आणि बलमा पाहतो, सत्या आणि बलमा मिळून त्या 2 गुंडांची आता धुलाई सुरू करतात. पण पूर्वाला तर हेच पाहिजे होतं. पूर्वाने मोबाईल काढलेला आहे आणि त्याचं शूटिंग सुरू केलेलं आहे. लगेच तिने सगळ्या आपल्या कॉन्स्टेबलला बाहेर बोलवून घेतलेलं आहे. सर्व पोलिसांना बाहेर बोलवून घेऊन ती म्हणते, "यांचं चित्रीकरण करा." आणि सत्याला मात्र हे पाठीमागून काय चाललंय ते माहिती नसतं. सत्या आणि बलमा त्या 2 गुंडांची धुलाई म्हणजे अक्षरशः लाथाबुक्क्या घालून धुलाई करत असतात. आता मंजूला हे सगळं पाहताना खूप वाईट वाटत असतं. मंजू पळत-पळत जाऊन सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण सत्या मात्र अतिशय रागाने त्या दोघांना मारत असतो आणि बलमा देखील मारत असतो आणि आता हे सगळं शूट देखील झालेलं असतं आणि आता पूर्वा जाऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. सत्या तिला देखील ढकलतो. तेवढ्यात ती तिची बंदूक काढून हवेत गोळीबार करते आणि सत्याला म्हणते, की "आता शांत राहायचं." तेव्हा मंजूला म्हणते, "मंजू, काल तू ह्याला अटक केलेली नव्हतीस, पण आज तुला याला अटक करावीच लागणार आहे. बघितलं ना तू काय-काय केलंयस ते? आणि राहिला प्रश्न पुराव्याचा, तर माझ्या मोबाईलमध्ये सगळे पुरावे आहेत. त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता ह्यांना अटक कर." आणि आता मंजूला काय करावं तेच कळत नसतं. काल आपल्याकडं कसलाही पुरावा नव्हता, म्हणून सत्याला अटक करता आली नाही. पण आता मात्र पूर्वाने पुरावा ठेवलेला आहे आणि आता अटक करण्याशिवाय पर्याय नाही, असं तिला वाटत असतं. पूर्वा देखील खुश झालेली असते आणि पूर्वा तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेली आहे, या गोष्टीचा तिला कितीतरी आनंद होत असतो. आता कितीतरी दिवसांनी सत्या तिच्या तावडीत सापडलेला आहे, या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो. ती सत्याला म्हणते, "आता तुला कळेल की पोलिसी खाक्या काय असतं ते. आता थर्ड डिग्री दाखवली ना, तुझा माज सगळा उतरणार आहे," असं ती सत्याला बोलू लागते. "आज तुझ्या विरोधात माझ्याकडं पुरावा देखील आहे. त्यामुळं तू काहीच करू शकत नाहीस. आत्ताच्या आत्ता ह्याच्या हातात बेड्या घाला आणि ह्याला ओढत फरफटत जेलमध्ये आणा
असं तिने मंजूला सांगितलेलं असतं. मंजूच्या हातामध्ये हातकडी असते आणि ते आता सत्याच्या हातात घालण्याशिवाय तिला काहीच पर्याय उरलेला नसतो. सत्या मात्र काहीच बोलत नसतो. सत्या अतिशय रागात असतो, पण आता त्या रागाचं रूपांतर हळू त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या भावामध्ये रूपांतरित होत असतं. पूर्वाला कळतच नाही की सत्याला काय झालंय. पूर्वा पाहत असते की सत्य आता स्मितहास्य करतोय. ती म्हणते, "तुला काय वेड लागलंय का काय? का तुला झटका बसलाय या गोष्टीचा की आता पूर्वाच्या तावडीत आपण जाणार आहे म्हणून? तुला आता हसू यायला लागलंय ना? तुझं हसू सगळं काढते का नाही बघ." असं म्हणून पूर्वा त्याला मुद्दाम वाईट बोलू लागते. पण सत्या मात्र अजूनही स्मितहास्य करतच असतो. तिला कळत नाही की काय झालंय ते. ती म्हणते, "चल, आत्ताच्या आत्ता पोलिस स्टेशनमध्ये चल, मग सांगते तुला." तो म्हणतो, "हां, पण मी केलंय काय?" ते म्हणते, "हां, हेच तू मला बोलणार होतास मला माहिती आहे. त्यामुळं त्याचं मी सगळं रेकॉर्डिंग देखील करून ठेवलंय आणि मीच नव्हे तर माझ्या स्टाफने पण करून ठेवलंय. त्यामुळे तू यातलं जर का डिलीट केलं तर दुसरं माझ्याकडे आहे." असं म्हणून तिने त्याला मोबाईल देखील दाखवलेला असतो आणि त्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं, की सत्या त्या दोघांची लाथाबुक्क्याने धुलाई करत आहे. तेव्हा सत्या अजूनही हसत असतो. पूर्वा म्हणते, "हसण्यासारखं यात काहीच नाहीये. त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता चल आणि इन्स्पेक्टर मंजू आत्ताच्या आत्ता या गुंडाला बेड्या घाला," असं देखील तिने सांगितलेलं असतं. तेव्हा सत्या हसतो आणि म्हणतो, "हो, पण मी काय केलंय?" ते म्हणते, "दिसलं ना तुला आता काय केलंय ते?" असं पूर्वा त्याला बोलू लागते. तो म्हणतो, "हो, पण या दोघांना विचारा की मी काय केलंय का?" आणि पूर्वा म्हणते, "त्यांना विचारायचंय." "अरे, ते तर आत्ता लगेच तुझ्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये एफ-आय-आर देतील." आणि त्या दोघांना ती म्हणते, "तुम्ही दोघंही चला आणि याच्या विरोधात एफ-आय-आर द्या. दादागिरी आणि गुंडागर्दी करून ह्याने आम्हाला मारहाण केलेली आहे." पण इथंच पूर्वाचा घोळ झालेला आहे. पूर्वाचा सगळा प्लॅन इथंच फेल झालेला आहे. कारण ते दोघं म्हणत आहेत, की आम्हाला याने मारहाण केलेलीच नाहीये. आमचं जे काही चालू होतं ते मैत्रीत चालू होतं. त्यामुळे आम्हाला सत्याविरोधात कसलीच एफ-आय-आर करायची नाही. असं जेव्हा ते बोलतात, तेव्हा मात्र पूर्वाचा चांगलाच बँड वाजलेला आहे. तेव्हा पूर्वा चिडते आणि त्या दोघांना म्हणते, की तुम्हाला काही केलं तरीसुद्धा एफ-आय-आर द्यावीच लागणार आहे. ते दोघे म्हणतात, "आम्ही अजिबात एफ-आय-आर देणार नाही." आणि तेव्हा लगेच सत्यानं तिचाच व्हिडिओ बाहेर काढलाय आणि सत्या दाखवतो, की "तुम्ही यांना पैसे दिलेत म्हणून सांगताय का, की ह्याने एफ-आय-आर दिली पाहिजे? अहो, पण सगळ्या गोष्टी पैशानं होत नाहीत." असं सत्या त्यांना सांगतो. "या दोघांचं मी काम काय केलेलं आहे ना, ते तुम्हाला माहिती नाहीये." सत्या सांगतो, की हे दोघेही अगोदर वाईट काम करायचे, पण त्यांना चांगल्या मार्गावर मीच आणलेलं आहे. आणि लगेच त्याने पूर्वाचा व्हिडिओ सर्वांना दाखवलाय, की या दोघांना पैसे देऊन सत्याच्या विरोधात एफ-आय-आर करायला लावलेली होती आणि सत्याबरोबर भांडण करायला लावलेलं होतं. हे जेव्हा मंजू पाहते, तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकातच जाते. आजपर्यंत ही बाई सत्याला त्रास देत होती, पण मी शांत बसलेली आहे. पण आता हिनं हिच्या पदाचं देखील उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे आता शांत बसण्यात अर्थ नाही हे मंजूला समजतं आणि मंजू चिडून म्हणते, "आजपर्यंत तुम्ही सत्याला फक्त वाईट बोलत होतात म्हणून मी गप्प बसले होते. पण आज तुम्ही तुमचं सगळे अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे. तुम्ही डी-वाय-एस-पी जरी असलात ना, तरी तुम्ही डी-वाय-एस-पी या पदाला लायक नाही आहेत." असं म्हणून चिडलेल्या मंजूने पूर्वाच्या सणसणीत थोबाडीत दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा मंजू थोबाडीत देते, तेव्हा पूर्वाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. आणि आता शांत बसण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. कारण जर का तिने मंजूला काय केलं, तर तिच्या विरोधात तिच्याच पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवली जाऊ शकते. ही गोष्ट पूर्वाला समजलेली असते आणि त्यामुळं पूर्वा हतबल होऊन तिच्या केबिनमध्ये जाऊन बसलेली आपल्याला पाहायला मिळते. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.